हाय फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत मकर संक्रांतीसाठी लागणारे तिळाचे लाडू। मी अर्धा किलो तीळ घेतलेत, छान भाजून घेतलेत। एक वाटी शेंगदाणे घेतले, ते सुद्धा छान भाजून घ्यायचेत आणि भाजल्यानंतर त्याचे फोलकटं काढून त्याचे अर्धे अर्धे तुकडे करून घ्यायचेत। त्यानंतर हा मी 450 ग्राम चिक्की गूळ घेतलाय, तो वितळायला ठेवायचा आहे आणि तो पूर्ण पातळ झाला की त्यात आपल्याला 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे। त्यानंतर आपण जे भाजलेले शेंगदाणे होते ते घालायचे, भाजलेले तीळ जे आहेत ते घालून घ्यायचे आणि हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। छान ते एकजीव झालं की आपण आपले लाडू बनवायला सुरू करू शकतो आणि गरम गरम असतानाच हे लाडू बनवता येणार आहेत। जर थंड झालं तर आपण पुन्हा ते गॅसवर 1 मिनिटासाठी ठेवून त्याला थोडं गरम करून घेऊ शकतो आणि मग लाडू वळू शकतो। तर आता हे मिश्रण छान एकजीव झालेलं आहे। आता आपण त्याला लाडू बनवायला चालू करूया। तर लाडू बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण हाताला साजूक तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं मिश्रण घेऊन त्याचे छान लाडू बनवायचे आहेत। तर मला असं वाटतं की अर्धा किलोच्या प्रमाणात जवळजवळ 100 लाडू झाले होते बनवून आणि घरी बनवलेले लाडू चवीला खूप छान लागतात। तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।